बापू, अहो पुरुषाला बाप न होता येणं म्हणजे वटवृक्षाच्या नशिबी सावलीचं दान नसल्यागत आहे हो. आज जे काय घडलं ना, त्यामुळे स्वप्नील सुकलेल्या वडाच्या झाडागत दुखावला असणार बा. खरं आहे विनायकराव. अहो, आपण बोलू त्यांच्याशी, नाहीतर त्यांना तरी कोण समजून घेणार आहे? हा, आणि तुम्हाला खरं सांगू का विनायकराव, अशा वेळी किती बी माणसं जवळ असली ना, तरी कुशीत शिरून रडायला आईबापच लागतात अशा वेळी. खरंच स्वप्नील सरांच्या संयमाला मानलं पाहिजे आपण. चल बापू, बोलतो मी त्याच्याबरोबर. या. स्वप्नील, का रे पोरा, एकदम शांत शांत आहेस? काय नाही विनय काका. स्वप्नील सर, हो काय नाही कसं. हे बघा, तुम्हाला अवघड वाटत असेल बोलायला तर मी आतमध्ये जातो, पण तुम्ही तुमच्या काकांशी व्यवस्थित बोला, मन मोकळेपणाने बोला, निसंकोच बोला सर. पण अहो, तुमचा जरा चेहरा बघा. असं जर दुःख मनात कोंडून ठेवलं ना तर तुम्हालाच त्रास होईल त्याचा. नाही बापू, असं काही नाही. स्वप्नील, रुपालीच्या वागण्याचं लईच वाईट वाटतंय का रे तुला? विनय काका, मला मेल्याहून मेल्यासारखं झालंय रे. जेव्हा रुपालीला बाळ होणार होतं ना, तेव्हाच ते होऊ दिलं असतं तर ती अशी नसती वागली. अरे, वाईट वाटणं साहजिक आहे, पर ते आता मान्य करायला शिकलं पाहिजे ना आपण. काय काय मान्य करू विनय काका, मला मूल नाही. आई वडील जसं वागले त्यानंतर त्यांच्या जवळ राहायची इच्छा नाही माझी. एक ही रुपाली माझी म्हणावीशी आहे, पण ती असं वागते. विनय काका, मी सगळ्यांपासून दुरावत चाललोय, लांब होत चाललोय. स्वप्नील, अरे असं काय नाही. अर्जुन, अरे पण असं कसं सगळं ठीक होईल? मला ना असं वाटतं की आपण पालक म्हणून अमोलसाठी खरंच कमी पडतोय. आपल्या अगदीच तसं नाही म्हणता येणार, पण काही चुका आहेत आपल्या, पण त्या सांभाळणं आपल्याच हातात. आता सगळ्यात जास्त गरजेचं काय माहिती आहे? आपण जास्तीत जास्त वेळ अमोल बरोबर घालवतो. म्हणजे आपण मला सांगा, आपण अमोल बरोबर किती वेळ घालवतो दिवसातला? खूप कमी वेळ, सकाळी संध्याकाळी. सरळ सरळ आहे, तो आपली कमतरता कोणाकडून तरी भरून काढणारच ना. खरं सांगायचं म्हणलं ना तर आपली कमतरता तो वहिनीकडून भरून काढतो. हो, मला पण तेच वाटतंय. म्हणूनच असं सकाळी सकाळी त्यांच्याकडे गेला ना तो. कामातून वेळ काढलाच पाहिजे. मी तुला पहिल्यापासून हेच सांगतो. आता सगळ्यात जास्त गरजेचं हेच आहे की आपण आपल्या शेड्यूलमधून जास्तीत जास्त वेळ अमोलसाठी द्यायचा. हो, मला पण कळतंय हे. अर्जुन, या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आता. बरं ठीक आहे, मी आहे खाली, तू आवरून ये. अमोल, अरे बाळा, तुझं ते चित्र पाठवलं होतं त्याचं काय झालं? बापू, अजा थांबा की हो. टीचर म्हणले की ते पूर्ण जग दाखवून इथे येणार आहे. हो, म्हणजे तुझं चित्र लय मोठी माणसं बघणार आहेत म्हण की. हा मग, आणि तुम्हाला सांगतो, अमोलचा नंबर येण्याचे पूर्ण चान्सेस आहेत बरं का. अहो, किती जीव ओतून चित्र काढलंय पोरानं. भांजे, माझ्याकडनं तुम्हाला बेस्ट ऑफ लक बरं का. तुझी मामा. काय झाली का तयारी? हो मा, मी निघेल आता थोड्या वेळात. बरं अमोल, शाळेत छान लक्ष दे. आणि मी पुन्हा एकदा तुला सांगतेय, तुला काहीही त्रास झाला तर टीचरला सांगायचं आणि माझ्या मला कळवायचं. माहिती मला आहे मा. एक मिनिट, तुम्ही काय सगळे हसताय? अर्जुन, त्याचा आगाऊपणा वाढत चाललाय. तू काहीच बोलणार नाहीस का त्याला? लहान आहे तो, काय बोलणार त्याला? आणि असे बरोबरच बोलते ना पोरगं. हा? मा, तू काही काळजी करू नकोस. तू बिंदास जा. बरं. आणि तुला काही लागलं तर मी कळवेन. पण अमोल बाळा,
अरे तू जाणार कसा आज? दिप्या मामा सोडणार भांजे सोडणार. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अमोल, हा तुझा डबा. हा, याच्यात सगळं भरलंय. हा, सगळं वेळेवर खायचं, सगळं संपव. हं? आणि काळजी घे. हो मोठी मा. बरं चला येऊ आम्ही. हो, निघ. चला येतो. बाय बाबा. चला भांजे, निघायचं का आपण पण? हो मामा. बापू चला.